रेकीची प्रार्थना आपण म्हणून घेतलेली आहे. आज्ञाचक्र कसं ॲक्टिवेट करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, बघा तुमचं इंडेक्स फिंगर घ्यायचा. इंडेक्स फिंगर घेऊन बरोबर ज्या ठिकाणी कुंकू लावतो त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन द्या क्लॉकवाईज आणि मग अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. आज रविवारचा दिवस आज्ञाचक्राला ॲक्टिवेट करण्याचा दिवस आहे. आज्ञाचक्राला तुम्ही ॲक्टिवेट करत आहात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 1-2 वेळा तुम्ही करा, फक्त जास्त वेळा करायचं नाही आहे. चंद्रनाडीशी संबंधित असलेलं आपलं आज्ञाचक्र आधी आपण चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून घेऊया. चंद्रनाडीला ॲक्टिवेट करायचं म्हणजे कुठला हात वर पाहिजे, कुठला हात खाली पाहिजे सांगा मला. एक तर तुम्हाला माहिती आहे, हां, तो हात कुठे पाहिजे. एक चंद्रनाडी खाली, डावा हात वर. अगदी बरोबर, व्हेरी गुड अनिता. सगळ्यांनी करा ही मेथड आपली त्या दिवशी सांगितलेली. मध्ये मध्ये आपण मेथड घेणार आहे ही. बघा त्या नाडीला ॲक्टिवेट करून घ्या सगळ्यांनी. एक तर आपण आज्ञाचक्र ॲक्टिवेट केलं आहे. आता आपण काय करतोय, आता आपण आपल्या चंद्रनाडीला सुरू करून घेतोय. इथलं आज्ञाचक्राचं बीजमंत्र म्हणायचं ओम हम आणि क्षम. त्याद्वारे ते चक्र ॲक्टिवेट होणार आहे. हम क्षम हम क्षम ओम क्षम सगळ्यांनी आपलं आज्ञाचक्र ॲक्टिवेट केलेलं आहे. नाडी चेक करायची, कुठली नाडी ॲक्टिवेट झाली आहे. नाडी ॲक्टिवेट झाली असेल ती बघण्यासाठी आपण एक तर नाकपुडीसमोर आपण असं बोट पकडतो, खोल श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. अजून एक पद्धत आहे, म्हणजे तुम्हाला आतनं जाणवतं की कुठली नाडी ॲक्टिवेट झालेली आहे. शांत बसला आणि पूर्ण डोळे बंद करून तुमच्या नाकपुडीवर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येतं की बरोबर एका नाकपुडीमधनं हवा जास्त बाहेर जाते, म्हणजे उच्छ्वास बाहेर जातो आहे. तर म्हणजे समजायचं आहे की तुमची चंद्रनाडी ॲक्टिवेट झालेली आहे. लक्षात येतं आहे का सगळ्यांना? अशा प्रकारे आपली चंद्रनाडी ॲक्टिवेट झालेली आहे. पाण्याच्या ग्लासवर एकीचं चिन्ह काढायचं आहे, ओम काढायचं आहे बीजमंत्र. एक आपल्यासाठी ग्लास भरून घेतलेला आहे, एक आपण घरच्यांसाठी घेतलेला आहे. मग आजचं बीजाक्षर आहे ते ओमच आहे. चोकुरे काढायला घ्या, चोकुरे चोकुरे चोकुरे, अँटी क्लॉकवाईज चोकुरे काढायचे. अगदी पूर्ण लक्ष देऊन तुम्ही डिस्टन्सचं चिन्ह काढायला घ्या. पूर्ण आपला विश्वास आहे या चिन्हांवर, या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर आपला पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासावर आपण पूर्ण लक्ष देऊन पाण्यावर रेखेचे चिन्ह काढत आहोत. हंशा झाशोनेन, हंशा झाशोनेन, हंशा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा, सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचं आहे. हार्टचं चिन्ह, आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे. हार्ट हार्ट हार्ट. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. रेखेचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायचे. माझा कोणावरही राग नाही आहे. पाण्याच्या ग्लासवर कपशेपमध्ये हात ठेवा, दोन्ही हात ठेवा. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या ब्रह्मांडीय शिवशक्तीच्या आशीर्वादाने
मी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप खूप आभार. आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. आपला पूर्ण विश्वास या शिवशक्तीवर, दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेचा बघा आजचा 5वा दिवस. आपला पूर्ण विश्वास या प्रार्थनेवर आणि या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर. होपोनोपोनो ही प्रार्थना आणि रेकी बीजमंत्र, त्याद्वारे आपल्या शरीरामधला एक अवयव, त्याला आपण सातत्याने 11 दिवस रेकी देणार आहोत. आजचा प्रभावी 5वा दिवस. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फरक जाणवत असेल जेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन त्या अवयवाला रेकी देतो, बीजमंत्र म्हणून त्याची माफी मागतो. त्या अवयवामध्ये सुधारणा होत आहे. जो काही बिघाड झालेला आहे तो बिघाड कमी होत आहे. चिबॉल जो आपण तयार करून ठेवलेला आहे, वैश्विक शक्तीचा चिबॉल, तो घ्यायचा आहे ब्रह्मांडामधनं. अलगद डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. रेकीचं पूर्ण ध्यान होईपर्यंत पाठीचा कणा ताठ ठेवा. बघा, जेव्हा चिबॉल आपण आपल्या ब्रह्मांडात करून ठेवलेला घेतो, आपले दोन्ही हात त्यातनं ऊर्जा व्हायला लागतीये, त्याकडे लक्ष द्यायचंय. आज या चिबॉलला तुम्ही बघायचंय गर्दनिळ्या प्रकाशामध्ये. अगदी गर्दनिळा प्रकाश असलेला वैश्विक शक्तीचा, शिवशक्तीचा हा चिबॉल आज्ञाचक्राला सक्षम करण्याचा आजचा दिवस, रविवार. आज्ञाचक्र ज्याचं स्थान आहे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये. भविष्यातल्या संकल्पना आपल्या स्पष्ट व्हायला लागतात जेव्हा आपले आज्ञाचक्र जागृत होते. इंट्युशन्स आपल्याला व्हायला लागतात. चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात जेव्हा सातत्याने आपण रेकी बीजमंत्र ध्यान करतो. आणि त्याला आता जोड आपण दिलेली आहे हो ओ पोनो पोनो ह्या प्रार्थनेची. गर्दनिळ्या प्रकाशामध्ये शरीरामधल्या एका अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा, ज्याला सातत्याने आपण रोज ऊर्जा प्रदान करत आहोत. मूलाधार चक्रापासून सुरुवात करायची आहे. बघा, कोणाचा मूलाधार चक्रामधला तो अवयव असू शकतो, कोणाचा इतर चक्रांमधला तो अवयव असू शकतो. एका वेळेला फक्त त्या अवयवावरच तुम्ही लक्ष द्यायचंय. त्या अवयवामध्ये आहे पंचतत्व, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू. आणि हे पंचतत्व आपल्या शरीरभर आहे. शरीरभर आहे म्हणून त्या अवयवामध्ये पण ते आहे. त्या अवयवामधील हे पंचतत्व आपण त्याचे संतुलन साधत आहोत. आता त्या अवयवाला आपल्या या दोन्ही हातांमधल्या चिबॉलमध्ये बघा, सुंदर असा गर्दनिळा प्रकाश त्या अवयवावर पडलेला आहे. आता त्या अवयवाची होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे माफी मागायची आहे. माझा तो अवयव अगदी उत्तमरित्या काम करत होता, पण अचानक त्याच्यामध्ये जो अडथळा निर्माण झाला त्याच्यासाठी मी पूर्णपणे जबाबदार आहे. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत होता. माझ्या फक्त चुकीच्या जीवनशैलीद्वारे
माझ्या त्या अवयवामध्ये बिघाड झालेला आहे. त्या अवयवाची मी मनापासून माफी मागत आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी खूप आभारी आहे ह्या अवयवाची. माझ्या शरीरामधला अतिशय महत्त्वाचा अवयव. आत्तापर्यंत अगदी तो व्यवस्थित काम केलेलं आहे. माझ्या चुकीच्या वागण्यामुळे या अवयवामध्ये अडथळा आलेला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. या अवयवावर माझं खूप प्रेम आहे. माझ्या शरीराचा तो अविभाज्य भाग आहे. आजपासून मी त्याची अगदी व्यवस्थित काळजी घेत आहे. होपोनोपोनो या प्रार्थनेद्वारे मला जाणवत आहेत की त्या अवयवामध्ये सूक्ष्म बदल होत आहेत. एक सूक्ष्म कंपनं त्या अवयवामध्ये तयार होत आहेत. रेकी ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर माझा पूर्ण विश्वास. शिवशक्तीशी रोज मी एकरूप होत आहे. आज्ञाचक्र, सगळ्या गुरूंचे स्थान, माझे रेकीचे गुरु डॉक्टर मिकाओ सुए, वासंतीताई, इतर सगळे गुरु, यांची मी खूप आभारी आहे, ज्यांच्यामुळे मला रेकीचे ज्ञान मिळत आहे. माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज अखंडितपणे अविरतपणे मला भरभरून आशीर्वाद देत आहेत. माझा सक्षम श्वास, हे सुदृढ शरीर, प्रत्येक क्षणाला ते भरभरून आशीर्वाद माझ्याकडे येत आहेत. माझ्या स्वतःची चूक आहे, त्या आशीर्वादांना मी ओळखू शकत नाही आहे. भरभरून श्वास माझ्या गुरूंनी मला दिलेले आहेत. भरपूर नातेवाईक माझ्या आयुष्यात आहे. माझं समृद्ध जीवन आहे. पण माझा फक्त स्वतःचा स्वार्थ म्हणून फक्त संकट समयीच मी माझ्या गुरूंना शरण जातो. पण आता प्रत्येक क्षणाचा मी आभार मानून माझ्या गुरूंशी मी एकरूप होत आहे. ते गुरु मला मदत करत आहेत. या पवित्र आत्म्याद्वारे मी परमतत्वाशी रोज एकरूप होत आहे. परमतत्व, शिवतत्व, ज्या ब्रह्मांडीय शिवशक्तीद्वारे भरभरून सातत्याने माझ्या गुरूंद्वारे मला मिळालेले आहे. खूप आभार माझ्या गुरूंचे. प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र, पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थि धातू, रक्तधातू, यांना सगळ्यांना ऊर्जा मिळत आहे. प्रत्येक अवयव ज्याप्रमाणे महत्त्वाचा, त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, ज्याच्यावर आधारित प्रत्येक स्नायू, त्याच्यावर आधारित असलेला रक्तधातू आणि त्याच्यावर आधारित अस्थि धातू, त्यांना मी बळकटी देत आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील माझे चांगलेच विचार, त्या विचारांना आता मी गती देत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. सगळ्या नकारात्मक ऊर्जा निघून गेलेल्या आहे. प्रत्येक क्षणाचा मी सदुपयोग करत आहोत. सातत्याने मला जाणीव होत आहे की मी देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहे. कितीतरी लोकांना अपंगत्व मिळालेले आहे. मी खूप समाधानी आहे, तृप्त आहे. माझ्या या मनुष्य योनीमध्ये सगळ्याच गोष्टी मला कळत आहेत. मी खूप भाग्यवान आहे.
सगळ्या दैवी शक्तींचे मला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. बीजमंत्रांद्वारे मूलाधार चक्राची देवता गणपती बाप्पा हे मूलाधार चक्रावर विराजमान आहेत आणि मला भरभरून आशीर्वाद देत आहेत. या बीजमंत्रांद्वारे ओम लं ओम वं ओम शं ओम सं ओम शां. पृथ्वीग्रहाचे खूप आभार. मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक अवयवाचे मी खूप आभार मानते. इथले सगळे अवयव मला खूप प्रिय आहेत. आता पूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. जलतत्वरूपी पवित्र नद्या, त्यांचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहे. स्वाधिष्ठान चक्रामधला जर कुठला अवयव असेल ज्याच्यामध्ये अडथळे आले असतील, विसर्जन क्रियेमध्ये कुठे अडथळे येत असतील, तर मी स्वीकारते की तो पूर्णपणे माझा दोष आहे. जलतत्वाची मी काळजी न घेतल्यामुळे हा दोष निर्माण झालेला आहे. या जलतत्वरूपी पवित्र नद्यांची मी माफी मागते. शरीरातल्या जलतत्वाची मी माफी मागते. इथल्या सूक्ष्म अवयवांची मी माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद मा, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. पण जो काही अडथळा आलेला आहे तो फक्त माझ्या चुकीच्या सवयीमुळे, कमी पाणी पिल्यामुळे. या जलतत्वरूपी पवित्र नद्यांवर माझं खूप प्रेम आहे. शरीरातल्या जलतत्वावर माझं खूप प्रेम आहे. इथल्या सूक्ष्म अवयवांवर माझं प्रेम आहे. दिवसेंदिवस मी तुम्हाला सक्षम करत आहे. रेकी ध्यानाद्वारे, बीजमंत्रांद्वारे. खोल श्वास घ्या आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. या चक्राच्या देवता ब्रह्मदेव, वरुण देवता या चक्रावर विराजमान झालेल्या आहेत. कालभैरवांचा आजचा दिवस, शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप. कालभैरवांना आज्ञाचक्रातनं बघा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. श्री कालभैरव देवाय नमो नमः. नकारात्मक ऊर्जांचा जेव्हा सातत्याने त्रास होतो तेव्हा श्री कालभैरव देव यांच्या स्मरणाने सुद्धा या नकारात्मक ऊर्जा निघून जायला लागतात. खूप आभार मानायचे कालभैरवांचे, जलतत्वाचे. बीजमंत्रांद्वारे वम बम भम मम लं रं यं हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर घेऊन या. मणिपूर चक्राच्या अधिदेवता
श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आपल्या कल्पनेतनं बघायचे, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात, त्यांचे खूप आभार मानायचे, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आपण कर्म करत आहोत त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळत आहे. सातत्याने आभार, कृतज्ञता, त्याद्वारे या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती होत आहे. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नीची देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात, शरीरातले अग्नी तत्व जर त्याच्यामध्ये काही अडथळे येत असतील तो फक्त मी जबाबदारी घेते की तो माझाच दोष आहे. मी स्वीकारते अग्नितत्वाची मी काळजी न घेतल्यामुळे या चक्रामध्ये अडथळे आलेले आहेत. अग्नितत्वाची मी माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. हे सूर्यनारायण, तू रोज सातत्याने आम्हाला भेटायला येत आहे. आम्हालाच त्याची जाणीव होत नाहीये. मी खूप मनापासून हे सूर्यनारायणा मी माफी मागते. आम्हाला माफ करा. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम गर्दनिळा प्रकाश पूर्ण अन्नमय कोशावर पडलेला आहे. साक्षात आपल्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. विविध प्रकारे गुरूंची कृपा आपल्याला अनुभवायला येत आहे. आता पूर्ण लक्ष छातीच्या मध्यस्थानी घेऊन या. जे आहे शिवशक्तीचे स्थान, पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाचे आपण रोज पूजन करत आहोत. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला येत आहे, ज्याद्वारे शरीरातले वायू तत्व सक्षम होत आहे. वायू तत्वाची देवता श्री हनुमानजी जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत, त्याची जाणीव आपल्याला होत नाहीये. त्यांचे कार्य तर अगदी व्यवस्थित सुरू आहे, पण ह्या वायू तत्वामध्ये जर कुठे बिघाड झालेला आहे तो फक्त आपल्या चुकीमुळे. या वायू तत्वाची आपण काळजी घेतलेली नाहीये.
श्री हनुमानजी मला माफ करा, कृपया मला माफ करा. मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. शक्तीची देवता, युक्तीची देवता, तुमचे फक्त स्मरण केल्यामुळे काळ पण लांब राहतो. प्रत्येक क्षणाला हनुमानजी मी तुमचे खूप आभार मानते. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. चिरंजीवी असलेले हनुमानजी, जेव्हा सातत्याने आपण नामस्मरण करतो, श्रीराम जय जय राम, त्याद्वारे हनुमानजी त्यांच्या उपस्थितीची प्रचिती आपल्याला देत आहेत. एक ऊर्जा भरभरून आपल्या अंतरंगामध्ये वाहत आहे. त्याकडे लक्ष द्या. अंतरंगामधला प्रत्येक अवयव साक्षात हनुमानजी आशीर्वाद देत आहेत. खूप आभार हनुमानजींचे. बीजमंत्रांद्वारे यम कम खम गम घम चम छम जम झम ज्ञम टम ठम शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आता पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या. विशुद्ध चक्राला बघायचे गर्दनिळ्या प्रकाशामध्ये. आकाश तत्वाशी संबंधित हे चक्र, शरीरामध्ये जर कुठे आपले आकाश तत्व बिघडले असेल, जर नकारात्मक विचार सातत्याने येत असतील, कोणाबद्दलही जर चांगले विचार करण्या अगोदर जर वेगळे विचार येत असतील, तेव्हा समजायचंय की आपले आकाश तत्व बिघडलेले आहे. जर आकाश तत्वरूपी आपले विचार होत नसतील, जर विशुद्ध चक्रामध्ये कुठे अडथळे येत असतील, या चक्रामधल्या अवयवांना जर कुठे अडथळे असतील, तर तो फक्त आपण आकाश तत्वाची काळजी घेतलेली नाही आहे. आपल्या विचारांना आपण सक्षम केलेलं नाही आहे. माफी मागायची आहे मनापासून आकाश तत्वाची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. हे आकाशा, मी तुला समजू नाही शकले. जो उदारपणा तुझ्यामध्ये आहे, भरभरून सगळं देण्याचा, त्या उदारपणामध्ये मी कमी पडलेली आहे. मी तुमची खूप आभार मानते. धन्यवाद. या आकाश तत्वावर माझं खूप प्रेम आहे. विशुद्ध चक्रामधल्या प्रत्येक अवयवावर माझं प्रेम आहे. त्या दिशेने मी आता प्रत्येक चक्राची काळजी घेत आहे. योग साधना मी करत आहे. सूर्यनारायणांना अतिशय प्रिय असलेले सूर्य उगवत्या वेळेला अर्घ्य मी देत आहे. सूर्य नमस्कार मी घालत आहे. आदित्य हृदय स्तोत्राचे मी पठण करत आहे. माझा पूर्ण विश्वास या स्तोत्रांवर, मंत्रांवर, आकाश तत्वावर. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. हम अम आम इम इम ऊम ऊम
ओम औम अम आहा. एकही क्षण वाया न घालवता भरभरून मी अन्नदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान करत आहे. प्रत्येक श्वास महत्त्वाचा, त्या श्वासाचं महत्त्व मला कळालेलं आहे. अखंडितपणे मी नामस्मरण करत आहे. त्याद्वारे मी परमतत्वाशी एकरूप होत आहे. खूप आभार शिवतत्वाचे, परमतत्वाचे. विशुद्ध चक्र उत्तमरित्या काम करत आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन या. दिव्य असा गर्दनिळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. आपल्या गुरूंविषयी आपली कुठे श्रद्धा कमी झाली असेल तर मी पूर्णपणे जबाबदारी घेते. मी स्वतः दोषी आहे. माझ्या गुरूंवर जर मी कुठे अविश्वास दाखवला असेल, माझ्या गुरूंची पूर्ण मी माफी मागत आहे. पूर्ण शरणागती. माझे रेकीचे गुरु, आध्यात्मिक गुरु, मला माफ करा, कृपया मला माफ करा. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही भरभरून ज्ञान देत आहात, आशीर्वाद देत आहात. मीच कमी पडतेय, माझी ओंजळ कमी पडतेय तुमचे आशीर्वाद घ्यायला, तुम्हाला समजून घ्यायला. माझ्या गुरूंवर माझं खूप प्रेम आहे. प्रत्येक क्षणाला मी तुमचे खूप आभार मानते. पवित्र आत्म्यावर जर माझा विश्वास नसेल तर त्या पवित्र आत्म्याची मी माफी मागतेय. मला माफ करा. हे पवित्र आत्मा, मला कृपया माफ कर. मी तुझी खूप आभारी आहे. या पवित्र आत्म्यावर माझं खूप प्रेम आहे. मला सातत्याने जाणीव होतीये की हे शरीर म्हणजे या जन्मामधलं माझं भाड्याचं घर आहे. प्रत्येक जन्मामध्ये माझा पवित्र आत्मा नवीन नवीन जन्म घेत आहे. खूप आभार माझ्या पवित्र आत्म्याचे. बीजमंत्रांद्वारे हम क्षम आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सहस्त्रहार चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या. ब्रह्मरंध्र ज्याचं स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी, तिथून भरभरून वैश्विक शक्ती आतमध्ये येते. आपल्या पूर्ण अंतरंगाला, बाह्य शरीराला ऊर्जा मिळत आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे परमतत्वाशी एकरूप आपण होत आहोत. ब्रह्मांडीय शक्तीवर जर आपण अविश्वास दाखवला असेल, त्याची जबाबदारी आपण घेत आहोत, त्याची माफी मागत आहोत. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही भरभरून ऊर्जा देत आहात, आशीर्वाद देत आहात. मी तुमची मनापासून माफी मागते. ओमद्वारे ओम
आता ह्या चीबॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत. नमस्कार करायचा आहे. सुरक्षा कवचमध्ये चीबॉलला बघा. ओम त्रिशूल आणि स्वस्ती. परत वरपासून खालपर्यंत कव्हर करा, नमस्कार करा. या चीबॉलवर तुम्ही ओम काढलेलं आहे. आता चोकुरे काढायचं. चोकुरे चोकुरे चोकुरे. या चीबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे 27 तारखेपर्यंत. आपल्या शरीरामधल्या ज्या अवयवाला त्रास होतोय तो कमी होत आहे, कमी होत आहे. या सुंदर प्रार्थनेद्वारे आणि रेखी बीजमंत्रांद्वारे पांढऱ्या प्रकाशात ह्या चीबॉलला बघा आणि ब्रह्मांडात ठेवा हा चीबॉल. आणि मग राखू काढायचा आहे. राखू राखू राखू. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढा, चोकुरे काढा. दोन्ही ग्लासवर काढा, ओम काढा, चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या दिव्य ब्रह्मांडीय शिवशक्तीचे, होपोनोपोनो या प्रार्थनेचे. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम.